महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रकल्पावरून राज ठाकरे यांनी सरकारला खडे बोल सुनावलेले आहेत। नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी मन आणि स्वाभिमान गहाण टाकल्याचं राज ठाकरे म्हणालेत। दिल्लीच्या दबावामध्ये असलेल्या नेत्यांचा मिंधे नेते अशी उपाधी देऊनही त्यांनी उल्लेख केलाय। महानंदा डेअरी अमूल गिळंकृत करते का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यांनी त्यांची मन आणि त्यांचा स्वाभिमान हा गहाण टाकलेलाच आहे। लाचार झालेले आहेत, मिंधे झालेले आहेत। महाराष्ट्राचं जे जे चांगलं आहे ते बाहेर काढा, बाहेर निघत नसेल उद्ध्वस्त करा। राज ठाकरेंनी महाराष्ट्र धर्मावरून राजकीय नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केली। महाराष्ट्रातल्या नेत्यांनी स्वाभिमान गहाण टाकल्याचा आरोप त्यांनी केलाय। नेत्यांची मनं विकली गेली असून ते मिंधे झाल्याचाही आरोप त्यांनी केलाय। कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत, मिंधे झालेले आहेत, पैशाने वेडे झालेले आहेत। त्यांना सत्व कळत नाही, त्यांना पाठीचा मणका नाही, स्वाभिमान नाही, काही नाही। आज इकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले। महाराष्ट्रात जे चांगलं आहे ते परराज्यात नेण्याचा सपाटा लावल्याचंही राज ठाकरे म्हणाले। महाराष्ट्रातलं चांगलं नाहीचं आणि जे नेता येत नाही ते उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली गेल्याचंही राज ठाकरे म्हणाले। त्यातला मराठी माणूस एकत्र राहू नये याच्यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत, हे आमच्या आतल्या लोकांना समजत नाहीयेत। हा राज ठाकरे गेले अनेक वर्ष बोंबलून 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 हेच सांगतोय महाराष्ट्राला, जे जे महाराष्ट्राचं जे जे चांगलं आहे ते बाहेर काढा, बाहेर निघत नसेल उद्ध्वस्त करा। महानंदचं व्यवस्थापन गुजरातमध्ये मुख्यालय असलेल्या NDDB संस्थेला देण्याचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला। कालची परवाचीच बातमी आहे, तर मला माहित नाही जाते का राहते का काय अजून मला कळलं नाही। पण आपल्याकडची महाराष्ट्रामधली महानंदा डेअरी ही भविष्यात पुढे अमूल गिळंकृत करते का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। राज ठाकरेंच्या मनसेचा कल महायुतीसोबत जाण्याकडे असल्याचा अंदाज लावण्यात येत होता, पण सहकार परिषदेतलं राज ठाकरेंचं भाषण पाहता येत्या काळात ते महायुतीच्या विरोधात राजकीय भूमिका घेतील की काय असे स्पष्ट संकेत मिळत आहेत। विकास मिरगणे, लोकशाही मराठी, कर्जत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।